कोनिचिवा मिनासान, वेलकम टू बॅक माय चॅनल झेन लिंग्विस्टिक। तर आज आहे J4 जापानच्या सिरीजचा डे 4। तर मी ना जापानचे काही बुक्स रीड करत होती। तर हे बुक्स मला कुठून भेटले ते मी तुम्हाला सांगणारच आहे। पण हे बुक्स रीड करताना मला जापानच्या ना खूप अशा इंटरेस्टिंग गोष्टी ना माहिती पडल्या। तर मला असं वाटलं की ह्या ज्या इंटरेस्टिंग गोष्टी त्या तुमच्यासोबत सुद्धा मला शेअर करायला हव्यात। गोष्ट अशी की मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पुण्याला आहे ना कोनिचिवा पुणे हे एक फेस्टिवल झालं होतं। तर त्या फेस्टिवल मध्ये एक बुक स्टॉल होतं आणि हे जे बुक स्टॉल होतं आणि हे जे फेस्टिवल होतं ते इंडो जापान बिझनेस काउन्सिल यांनी आयोजित केलं होतं। तर त्या ठिकाणी जे बुक स्टॉल होतं ना तर त्या बुक स्टॉलवर मला असं भरपूर जापानचे बुक्स भेटले, पुस्तकं भेटली। तर ते पुस्तकं जेव्हा मी रीड केली तर त्या पुस्तकांमध्ये मला खूप अशा जापानच्या अजून नवीन इंटरेस्टिंग गोष्टी भेटल्या। तर त्या पुस्तकातून आहे ना आज मी तुमच्या समोर हे एक पुस्तक घेऊन आलेली आहे। तर ह्या पुस्तकाचं नाव आहे तानागुरा। सो हे तानागुरा बुक आहे, हे एक आहे ना टाउन गाईड बुक आहे, तानागुरा टाउन फुकुशिमा प्रिफ्रेक्चरचं। तर यामध्ये ना भरपूर अशा खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत। तर यामध्ये फर्स्ट पेजला जे आहे तर त्यांनी चेरी ब्लॉसमचं दिलेलं आहे आणि हे जे तानागुरा आहे तर हे तानागुरा जे कॅसल आहे तर त्या कॅसलचा जो परिसर आहे ना तर त्या परिसरामध्ये ना 500 चेरीचे झाड आहे, चेरी ब्लॉसमचे झाड आहे। आणि हे झाड आहेत ना एवढे सुंदर आहेत खूपच। आणि या झाडांना फुलं जे आहेत ना ते एप्रिल मध्ये येतात, मिड एप्रिल मध्ये येतात। तर तो जो हा परिसर आहे तानागुरा कॅसलचा तर तो एप्रिल महिन्यात एवढा सुंदर दिसतो, खूप छान वाटतं। तर या झाडांचं एक वैशिष्ट्य त्यांनी इथं असं दिलेलं आहे की हे झाड आहे ना सकाळी तर फार सुंदर दिसतात पण रात्रीच्या वेळेस त्यांचं जे रिफ्लेक्शन आहे ना ते पण खूप छान असतं। म्हणजे ते एक त्यांचं वैशिष्ट्य आहे की रात्रीच्या वेळेस सुद्धा खूप कलरफुल दिसतं त्यांचं रिफ्लेक्शन। तसंच इथे ना एप्रिल महिन्यात आहे ना हा चेरी ब्लॉसमचा आहे ना एक फेस्टिवल मनवला जातो, उत्सव मनवला जातो या झाडांचा। तर ह्या जो कॅसल आहे तानागुरा तर याच्या आजूबाजूला खूप असे बरेच आहे ना प्लेसेस आहेत, ठिकाण आहेत। तर त्या ठिकाणांवर आहे ना खूप अशी चेरी ब्लॉसमची झाड आहे जी पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची आहेत। तर पुढे अजून आहे ना ह्या बुक मध्ये आहे ना एक इंटरेस्टिंग प्लेस आहे, ते मी तुम्हाला सांगेल नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत सायोनारा, माताने।